गुरु हरि कथा येणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोग दशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागुनी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुलत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून देवप्राप्तीचे काही साधन सांगतात. काही साधन अवघड आहेत, काही साधन सोपी आहेत. एक नामस्मरण, हरिकथा, दोन साधन सांगितली. फल काय? पहिल्या प्रमाणाच्या उत्तरार्धामध्ये तिने सदा चित्ता समाधान प्राप्त झाल्यानंतर महाराज म्हणतात मी सर्व सुख संपन्न झालो. नुसतं सुख वेगळं, सर्व सुख वेगळं. जे सुख प्राप्त झाल्यानंतर परत सुखाची इच्छा शिल्लक राहत नाही त्याला सर्व सुख म्हटलं. ल्यालो म्हटलं, अलंकार म्हटलं. सर्व अलंकार शब्दाचा अर्थ एवढाच आहे. भगवंतानं तुम्हाला मला देव जोडण्यासाठी काही साधनं दिली आहेत. इंद्रिय, हात, पाय, कान. त्याद्वारा त्या इंद्रियाकडून जर साधनं घडली तर त्या इंद्रियावरती अलंकार चढतात. बोलत ते खरं होतं, आशीर्वाद दिला तर खरा होतो, डोळ्याने एखाद्याकडे बघितलं त्याचं शरीर म्हणजे वजन हे होतं, ती अलंकार आहे. त्या अलंकाराच्या भरामध्ये मी आता आनंदी आहे. निर्भय अवस्था प्राप्त झाली आहे. निर्भय अवस्थेमध्ये मी त्या अवस्थेमध्ये बोलतो आहे. भागवतामध्ये 9 प्रकारचं भय सांगितले. भोगी रोग भयम, कुले च्युती भयम, रूपी जराया भयम, शास्त्रीवाद भयम, काही कृतांता भयम. एवढं भय आहे. सगळ्यात मोठं भय कोणतं असं तर कायाराम शरणाई काळाचं भय आहे. निर्भय बोलतो म्हटलं त्याने पुढे असं वर्णन केलं आहे. आठव गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. म्हणजे आठवही नाही नाठवी नाही. या अजून असो ऐसा कोठे आठवची नाही म्हटलं. देहीच विदेही भोगदशा. आपल्या शास्त्रामध्ये 2 अवस्था आहेत. एक जीवनमुक्त अवस्था, एक विदेहमुक्त अवस्था. देहात राहून देहाचं तादात्म्य सुटणं फार कठीण जातं. मला असं बोलायचं मंदिरात पाय धुण्यानंतर कशी अवस्था प्राप्त न सांगा. वासुदेवामध्ये प्रकरण आहे बघ. जाणीव शानीव ओझे सांडून या आपण वस्ती करू वर्तनसे संसारी. त्याला म्हटलं त्यांनी धन्य जगी तोची, त्याला ते धन्य म्हटलेलं आहे. म्हणून जाणीव ही निघून जायला पाहिजे, शानीव निघून जायला पाहिजे. म्हणून आठवते वर्णन केलं आहे. देहीच विदेही भोग दशा. अग्निरूप शब्दाचा अर्थ लक्ष्यांशानं ब्रह्मरूप आहे. जगात अवघड भाषा कोणती असावी? मराठी भाषा. तर आपल्याला ती सोपी वाटते. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वर लिहिली तशी भाषा मराठी होती. 400 वर्षापूर्वी भागवत लिहिला तशी भाषा मराठी होती. आता मराठी भाषा राहील याची गॅरंटी आमचे शास्त्री महाराज सांगतात. जोपर्यंत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या जगात आहे तोपर्यंत मराठी भाषा संपणार. ब्रह्मरूप अग्निरूप म्हणजे अग्नी थोडी घालून नाही. काही अभंग आहेत बघा. तुका म्हणे बळी जीव दिला, म्हणजे काय देवाच्या पायात जीव द्यायचा आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी, म्हणजे काय संतांच्या खांद्यावर जाऊन बसायचं काय असा नाही. त्याचा ब्रह्मरूप याचा अग्निरूप याचा अर्थ मी आता ब्रह्मरूप आहे. मला पाप नाही पुण्य नाही. पाप पुण्य ही फल कर्माची आहे. मग कर्तृत्व भ्रम जर निघून गेला तर ते भगवंताला कर्मार्पण होतं. ज्ञानेश्वरचे पहिले 6 अध्याय या विषयीचे आहेत ना. श्रुतीची ही कोडी स्वानी कांडत्रे निरूपणी. श्रुती म्हणजे वेद आहे. अहितापासून काढी की हित देवोनी वाढती नाही का श्रुतीपर्यंत माऊली जगा. आणि हितापासून काढून जगाचं हित करून देणं श्रुतीचं म्हणजे वेदाचं कर्तव्य आहे. तो वेद आज मृत्यूलोकामध्ये 2 भाषेमध्ये आहे. ते प्रस्थांतरे 2 आहेत. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता. संस्कृत प्रस्थांतरे ज्ञानेश्वरी गाथा
आणि भागवत ही मराठी प्रस्थांतरे आहे. श्रुतीची कोडी स्वामी कांडत्री निरूपणे म्हणजे 3 कांडामध्ये ज्ञानेश्वरी आहे. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. कर्मकांड हा पहिला भाग असल्यामुळे भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला कर्मण्य अधिकार असते मा परिषद करायचे. कारण तो म्हणत होता मी मारित आहे मरते ऐसा वेटाळा होता म्हणजे होती. मी मारली तरच कौरव मारणार. देव म्हणजे काही चिरंजीव आहेत का? कर्तृत्वाचा भ्रम निघून गेला तर आपल्याला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही. म्हणून लागून येते पाप पुण्य अंगात. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं विवरण जर आपण बघितलं तर आपल्या संप्रदायामध्ये देवापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अनेक मार्ग आहे. त्यातले काही मार्ग अवघड आहेत. आता या कलियुगामध्ये योगाचे अधिकारी मिळाले नाही. या आजरा भागामध्ये महाराज ते यावर्षी पर्वणी आहे ना, नाथांच्या भागवताला 450 वर्ष झाली लिखाण करून. नाथांच्या पर्वाच्या जलसमाधीला 425 वर्ष झाली. कुणीतरी आपल्या संप्रदायामध्ये काम करणारे लोक आहेत. एकट्यानं काय केलं, नाथांच्या हरिपाठावरती कीर्तन ठेवली. नाथांच्या हरिपाठाच्या अजून 25 कधी वाचनात नाही हरिपाठ. आमचे कीर्तनकार ते टिपून घेऊन गेले. आता ते पाठच नाही ना. आता तो शेवटचा आपण सोडवायचा कोणी मुद्रा ते 5वी महाराजांना बोलून घेतलं. आले होते ना युवराज महाराजांना. त्यांनी ते सांगितलं पण माझं काही समाधान झालं. कारण आमचे साखरे महाराजांनी एक आपण सोडलेलं आहे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी खेचरी मुद्रा. त्यात परत 2 भाग आहे. भागवतामध्ये 10 मुद्रा सांगितल्या आणि त्या अभंगात लिहिलं आहे मुद्रा ती 5वी लावणी लक्ष. आता ते मुद्रा योग मार्ग कसा आहे बघा. आमचे तवाशिकर महाराज सांगायचे योगी समाधी अवस्थेमध्ये अन्नपाणी त्यागून 6 महिने आनंदात राहतो आहे. परत जमलं पाहिजे ती. आता तो हा कशी मुद्रा आहे बघा. ही जीभ पड जीभ खाली घालायची आणि त्या जीभच्या खाली थोडस केसा एवढं घासायचं. 6 महिने घासत राहायचं. त्यातून अमृत निघतं. योगी अमृत पिऊन अमर होतात. योग मार्ग. आता सगळं जीभवर चालले नाही. आता अगोदर म्हणतो आहे केशवा माधवा गोविंद गोपाळा. नंतर लोकांना सांगतो जेवण काही बरोबर झालं नाही. कसं काय जमवायचं. याच्यावरच सगळं आहे. ती पड जीभखाली जायला पाहिजे, कापायला पाहिजे, घासायला पाहिजे. योगाचे वाटा निघाले का सोबटा सगळं बघतो त्यांनी वर्णन केलं आहे बघा. क्लेश देखरस्तेशा अव्यक्ता सत्ताचे साम अव्यक्ता हे म्हणजे दुःखम नेह बेरवापेते तहानी तहानाची पियावी भुकेल्या भूकची खावी अहोरात्र वावी मवा वावा उनी देहाचे पोहडणे निरोधाचे वेदावणे झाडाशी साधने चावला वेगात पांढऱ्याला आकाश अंतराळात जमीन या वाटून गेले तुमच्या पदरात दुःख आहे असं ज्ञानोबा वर्णन करतात. म्हणून योग मार्ग क्लेशकारक आहे. ज्ञान प्राप्तीसाठी साधन चतुष्टय संपन्न युक्त अधिकारी असावा लागतो. अगोदर दोष तरी आपण मानायला शिकलं पाहिजे. रोज आम्ही सांगतो कीर्तनातून एवढ्या वाऱ्या केल्या, एवढी कीर्तन झाली, एवढी पारायण झाली. तुमची बोलायला उभी सांगायची पाप किती झाले सांग. कोण बहादर आहे का सांगा. महाराज आज दिवसातून मला एवढं पाप घडलं नाही सांगत कोण महाराज. आळंदीची मुलं सांगतात आज्या वृक्षाखाली आमची 108 पारायण झाली. अजून वाढली तरी काय हरकत नाही. गुरुजींचे सांगायचे पाण्याचा प्रवाह आहे कधीही मासा वाहत जात नाही. उलटा तसं आपण उलटा विचार करायचा माझं पाप किती झालं. आपण करत नाही ना. पाप होत असतं. जसं पुण्याची गणना कोण करी म्हणता तसं पापाचीही गणना होती आहे महाराज. उपपाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, महापाप, सुरापान, ब्रह्महत्या, पुरस्कारागमन, गुरुपत्नीकडे वाकणं बघणं, चौघांची संगत करणं पाप आहे ना. याला एक दोष सांगितलं त्याला मूल असं म्हटलं शास्त्रामध्ये. दुसरा दोष आहे चंचलता. तिसरा दोष आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. 3 भागामध्ये ज्ञानेश्वरीने हरिपाठ आहे. असोनी संसारिक कर्म सांगितलं, हरिबुद्धीचं पीठ उपासना सांगितली, एका अनामध्ये राहू नको ज्ञानकांड सांगितलं. अशीच ज्ञानेश्वरी सुद्धा आहे. आमचे साखरे मला सांगतात पहिले 6 अध्याय कर्म अद्वेष्टा सर्व भूताना इथे पण उपासना कांड. 15 अध्याय हा ज्ञानकांडाचा कळसाध्याय आहे. ऊर्ध्व मूलक मधशाखम. 16 अध्याय असुर संपत्तीवान आहे. दैव सुसंपत्ती वारकरी संप्रदाय हा श्रद्धेवर चाललेला आहे. सात्विक राजस्थान 17 अध्याय सांगितला. मोक्ष संन्यास योग म्हणून 18 अध्याय. एकंदरीत असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. मग 2 दोषांना साधन सांगितली. अनंत जन्माच्या निष्काम कर्मानं सकाम नव्हे. अजून कर्म कळले नाही आपल्याला. पंढरपूरला आपण गेलो चौकटला कोणी पेढा पुसला सगळ्यांनी पुसायचा.
त्या देवाच्या डोळ्यात गेला, कानात गेला, बघायचं नाही ना मला. पुसत त्याला पुसणारा, आपण पुसायचं. देखो की परमार्थाने मला कोणी खाली वागतं, कोणी खाली वागतं, कोणी चौकटला हात लावला, कोणी लावतं, कोणी कानापत्र हात लावलं, कोणी कानापत्र हात लावतं, कोणी डोकं लावलं, कोणी डोकं लावतं. कशासाठी? कोणी कान धरून असतं, कोणी कान धरून असतं. मी वर्षाला विचारतो, तुम्ही कान धरून का नसता? आम्हाला काय माहित नाही म्हणजे पुढची नसतात. जास्त आहे देखो की परमार्थ आहे. ज्ञानोबांचं एक नव्या झाले प्रमाण आहे बघा. आगा माते निरुणी भजन ते वायाची गा आणि आण कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. ते कर्म शास्त्र मान्य आहे, वेद मान्य आहे, वेद बाह्य आहे, विहित आहे, निषिद्ध आहे, काम्य आहे, प्रायश्चित आहे, त्याप्रमाणे फल मिळत आहे. त्यात शास्त्रप्रमाणे बरंच वगळलेलं आहे. काम्य प्रायश्चित कर्म मनुष्याला कधीही करायचं नाही. रोज उठायचं नाही, देवाला हात जोडायचं. धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी, कशासाठी? तुमचं आमचं प्रारब्ध देवाने बांधून दिलेलं आहे. अन्न धन मान हे तो तेथे तुम्हाला सांगायचे नवा कपाळासाठी. कपाळ नशीब अदृष्ट प्रारब्ध तुम्ही आम्ही कुठे जरी गेलो बदलत नाही म्हणून काम्य कर्म करायचं नाही, प्रायश्चित कर्म करायचं नाही, मात्र नित्य नैमित्तिक चुकवायचं नाही. विधी ते पाळी निषिद्धात ते गावी म्हणजे देवनी चालित कर्म असं वर्णन केलं भागामध्ये. निष्काम कर्मानं मल म्हणजे पाप निघून जातं आणि दुसऱ्या एका साधनानं पाप निघून जातं. जळतील निष्काम कर्मानं नामस्मरणानं मल म्हणजे पाप निघून जातं. मागे जावे महादोष, पुढे नाही गर्भवास, पुराण प्रसिद्ध सीमा नाम नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मांतरीची राम कृष्ण उच्चार अनंत राशीत पापाचे घेताना विभोगाचे परमजळतील पापाचे. एक दोष निघून गेला. दुसरा चंचलता आहे, त्यासाठी उपासना सांगितली. उपवास वेगळा, उपासना वेगळी. आताचे हे उपवास धरतील हे ध्यानातून काढून टाकलं, कारण ते शिवरात्री एकादशी लागून यायला नाही. हो लोक फोन करतात कोणचा उपवास करायचा म्हणून. संप्रदाय जेवढे उपवास मांडलेले आपल्याला कळणं झालं आहे. उपासना वेगळी, उपवास वेगळा. ठाईचं वैष्णी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा उपासना आहे. तर चंचल दोष निघून जाईल. 2 वर्ष निघून गेले. साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकारी परमार्थामधला ज्ञानाचा अधिकारी आहे म्हणून विचार सागरातले पहिले 2 तरण अधिकारी सिद्ध केले. 10 साधनं सांगितली. अंतरंग 4, बहिरंग 4, 8 कर्म उपासना 10 झाली. अंतरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असं? श्रवण आहे. 9 भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती कोणती आहे? मंत्रीची वैरी मध्ये परिवारका बांधावी कटावे रोग जाय साखर यावा ऐसा मनाचा मारून करिता इंद्रियाशी दुःख न देता मोक्षाशी आहेता. श्रवणाची माझी भागवताचा पहिला अध्याय. अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा मुलगा परीक्षित शिकायसाठी गेला होता. चल तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. 7 दिवसांमध्ये शास्त्र श्रवण करून त्याला मोक्ष प्राप्त झाला आहे. हे श्रवणाचं मरण व्हायला पाहिजे. मरणाचा अजून निध्यासन तत्व पदार्थ शोधून ही सगळी अंतरंग साधनं आहेत. कशी कशी माणसं ऐकतात काही मला काही माहिती नाही. एक गाथ्यामध्ये अभंग आहे बघा. एक पुराणिक बोवा होता आणि एक मनुष्य होता. मनुष्याचं एक प्राणी होता बोकड. जीव की प्राण. तर कुणाचं प्रेम कशावर असं मला काही सांगता येत नाही. देवावर संत वचनावर असावा हा एक भाग आहे. त्याचं बोकडावर प्रेम होतं. त्या बोकडाला दाढी होती, 2 शिंग होती, 4 पाय होती. जीव की प्राण. तो कोणाला म्हणतात? मेला. रात्रंदिवस रडायचा. एक मनुष्य म्हटला काय होतोस? तुला ठाऊक नाही म्हटलं. माझा बोकड निघून गेला, मला करमत नाही. तू असं कर, ते समोर मंदिर आहे ना कुरुकलीमध्ये, तिथं कोणतरी महाराज आहे, रामायण भागवत सांगतात, निवांत ऐकायचं. ते तेवढं तुला बरं वाटलं म्हटलं. तो आता सगळे श्रोते पुढे म्हटलं. पहिल्यांदा आपण गेलो म्हणजे मागल्याकडला बसला आणि ते सांगणारे होते संन्यासी. त्यांना होती दाढी. ती दाढी बघून त्याला आपल्या बोकडाची आठवण झाली. घाळ घाळ घाळला. संन्यासीने बघितलं, अरे आज श्रोता आला, केवढं प्रेम आहे. लगेच त्याला त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे बघा जगात प्रकाशमान 2 आहेत, चंद्र सूर्य. तो म्हटला बरोबर आहे की माझ्या बोकडा 2 शिंग होती. परत करून टाकला तो. त्यांनी सांगितलं सगळं वाङ्मय आहे ते वेदापासून निर्माण झालं आहे आणि वेदाचे पोट प्रकार किती आहेत? 4. आता म्हटला पुन्हा पडल्यानं गळ्याला पडला, रडायला लागला. संन्यासी म्हटले मूर्ख लोक, तुम्ही रोज येता, तुम्हाला एवढं प्रेम कधी झालं नाही. म्हटलं आता ऐकून एवढं प्रेम झालं. तो म्हणला तुझं प्रेम ठेव बाजूला, तुला बघून मला माझ्या बोकडाची आठवण. कोणी पुरा विकाची दाढी रडे सुंदीना 2 शिंगे 4 पाय कुणा दावी म्हणे होय असं महाराज म्हणून करतात. हे कसलं प्रेम महाराज? असा परमार्थ नको आहे ना महाराज.
म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे त्या श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, निध्यासन आपल्या आचरणात ते आलं पाहिजे. ही अंतरंग साधना झाली. बहिरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असतं? विवेक आहे. विवेक हा परमार्थाचा पाया आहे. विवेका वाचून वैराग्य आंधळा आहे, वैराग्य वाचून विवेक पांगळा आहे. विवेकाची त्यांनी व्याख्या केली आहे बघा. संत संगतीने आत्मा अविनाशी, बाकी सगळं विनाशी चंचल असा बुद्धीचा निश्चय होणे. निश्चय करत नाही महाराज बुद्धी. माणसं म्हणतात काय त्या माणसाची बुद्धी आहे बघा, लगेच पालटला. हो, पालटणं म्हणजेच बुद्धी आहे ना. अनंत बुद्धीचे त्या बुद्धीला अनंत तरुण आहे, निश्चय करायला तयार नाही. एक 5व्या अध्यायामध्ये प्रमाण आहे बघा. बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण. ज्यावेळी बुद्धीचा निश्चय होतो त्यावेळी मनुष्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. निश्चय करावा म्हणून संत संगतीने त्यांनी वर्णन केलं आहे. त्याला विवेक असं म्हटलं. विवेका वाचून वैराग्य आंधळ म्हटलं. आता वैराग्याची कशी व्याख्या केली आहे बघा. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य. ही 2 प्रमुख बहिरंग साधनातली साधनं सांगितली. म्हणून आमचे तळाशीकर महाराज सांगायचे एक श्रुतीमध्ये श्लोक आहे, सारखा मनुष्याने विचार करावा. सदा विचार आहे तस्मात् जीव जगत परमात्मा. असं तुम्हाला आम्हाला ती मिळाली नाही. ते मामाने घेतलं, श्याम मामाने. यांचे चलते महाराजांच्याकडे याचे काय शिवाजीचे निवडीमध्ये कायम ते ऐकाय. परत ते वयानं पुढे गेल्यामुळे काही कळत नव्हतं. महाराज म्हणायचे आम्हाला काही कळत असेल तर बघ तिकडे आणि खुणामा नको म्हणायचे. दुपारी 4 वाजले म्हटलं माता कोतारी माणसांनी उपरून टाकलं बघा. आज कुणीकडं बाप महाराज आज देवदौलत वाढला, उद्या यमग्याला निघाला. आता आमंत्रण देऊन सुद्धा येतील. परमार्थ हलका झाला महाराज आणि भुवानीचा हलका केला. काय दोष नाही, तुम्ही ऐकता आहेत बरोबर. म्हणून विवेक आणि वैराग्य ही 2 बहिरंग साधनं सांगितली. त्यात तिने विचार सांगितला कसा, जीव कोण, जगत कोण, परमात्मा कोण. जीवाची व्याख्या केली विचारसागरामध्ये. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास म्हणून जीवाची व्याख्या आहे. आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. चैतन्य कसं आहे? निर्विकार आहे. पडला आहे कुठं आभास? बुद्धीमध्ये. बुद्धी कशी आहे? विकारी आहे. निर्विकार आभास विकारी बुद्धीला व्यवहार करतो, त्याचे नाव जीव आहे. जीवाची उपाधी अविद्या सांगितली आहे. म्हणून जीव हा दुःखरूप नाही, सुखरूप आहे. एकमेवा अद्वैतम ब्रह्म नेहनानास्ति किंचना ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म गुणापरा. शंकराचार्य वर्णन करतात ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे. जीव हा ब्रह्माचा अंश आहे. ब्रह्म सुखरूप आहे, जीव सुखरूप आहे. पण मुक्त होता परी मुक्त कासया म्हणावे. त्याला बंधन नाही ना महाराज. आमच्याकडे एक म्हणजे एक समाज आहे बघा, लोणारी. त्याची 100 गाढवं असतात. दिवसभर काम करतो, संध्याकाळी ती दारामध्ये आली, त्याला बांधायला एवढी कुठली बिरडी आणायची. मग तो काय करतो लोणारी, त्या गाढवाच्या पुढच्या आणि मागल्या पायापासून असं हात फिरवला, रात्रभर गाढव पाय उचलत नाही. का? त्याला वाटतं मला मालकानं बांधला आहे. तसं आम्हाला सुद्धा वाटते कुणीतरी आम्हाला मुक्त आहे महाराज. बांधला आहे, भ्रम आहे, अनाधिकाराचा आहे तो. म्हणून विचार करावा म्हटते. जीव कोण विचार करावा, जगत कोण विचार करावा. विचारांती जगत सिद्ध होत नाही. आपल्या संप्रदायामध्ये काही वाद आहेत. वाद म्हणजे भांडण नव्हे. प्रत्येकानं मांडले एक मत आहे. अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, अजून तुमचा परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, आरंभवाद आहे, प्रतिबिंबवाद आहे. त्याचा पहिला जर कोणता वाद असेल अजातवाद. आमची गुरु सांगायची प्रपंच एक झाला होता, हे दोषांवर मिथ्या होता, पुढे होईल मागुता कदा कल्पना ते घडे ना. म्हणजे होणार जगत नावाची वस्तू सिद्ध होत नाही. एका आईचं लेकरू रडायचं, एवढं रडायचं. काय केलं थांबला. आई शेवटी म्हटली बाळा बागडूभाऊ येईल आणि तुला खाऊन जाईल. बागडूभाऊ तुमच्याकडे नाही, आमच्या डोंगरात तरी नाही. अहो ती वस्तूच नाही. तसं जगत नावाची वस्तू विचारात सिद्ध होत नाही. हे दृष्टांत पटवून द्यायसाठी विचारसागरामध्ये एकमेव दृष्टांत आहे रज्जू सर्प. दोरी बघायच्या अगोदर दोरी सर्प झालीच नाही. याला सर्प भासला त्यावेळी आता काय आहे ती दोरीच आहे ना. आणि सर्प भासला म्हणून प्रकाशाने गाठ्या आल्या, आता काय आहे ती दोरीच आहे. तिन्ही कालामध्ये त्या दोरीवर त्या सर्पाचा अत्यंत अभाव आहे. तसं ब्रह्मावर जगताचा अत्यंत अभाव आहे. पण शिष्य म्हणतो गुरुजी तुम्ही जगत नाहीच म्हणता, पण आम्हाला पावलोपावली अनुभव येतो त्या ब्रह्माचा विवर्तमान. जे भेटे भोग आणि अंतःकरण वृत्तीचा परिणाम जगत आहे. जयापासून सकळ नाही मंडळ ते झाले. हे जगत कोणाचा विचार करावा म्हटलं. जीव जगत आणि परमात्मा कोणाचा विचार करावा. जे उपाधी आहे
ईश्वराची माया. त्या ब्रह्माला आकाराला आणलं मायेनं, त्याला ईश्वर म्हटलं. महाराज सांगतो बघा, आमचे एकच ब्रह्म आहे, माया उपाधी ईश्वर, दया उपाधी संघ, अविद्या उपाधी जीव. इकडून मापलं तर 3 उपाधीने भेद पडले, इकडून मापलं तर एक मेवा अद्वितीय ब्रह्म. मग आता कसं आहे बघा, कथा कीर्तनामध्ये कसा व्यवहार आहे बघा. आम्ही सुरुवातीला बोवा भजन घेतो, विठोबा रखमाय, बरोबर आहे ना. मधली चाल झाली विठोबा रखमाय, आणि कीर्तन संपल्यानंतर रखमाय कुठे गेली, कोणी बोवाने सांगितलं का नाही तुम्हाला? मला काही माहिती नाही करत, आम्ही जे आहे ते तुम्हाला सांगायला लागलो. विठोबा रखमाय म्हणजे प्रकृती पुरुष, ब्रह्म माया. अध्यक्ष कोण आहे? रुक्मिणी. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म विठोबा आहे. अध्यक्ष विचारांनी निघून गेलं म्हटलं, एकमेवा अद्वितीय ब्रह्म जे विठ्ठल. असा कीर्तनाचा नियम आहे. जोपर्यंत रुक्मिणी जात नाही प्रकृती, तोपर्यंत म्हणजे विठोबा रखमाय भजन चालणार आहे. म्हणजे अध्यक्ष आहे ती माया आहे. माया विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर म्हटलं. तो या जगताचा मालक आहे. बरोबर वर्णन होते त्याची. गतिर भरता प्रभु साक्षी प्रभवं प्रलय स्थानं निधान विश्वश्रीचा भरता येतव्यासी पंडसुता मी गोसाव्यासी समजता त्रैलोक्याचा पर्वती व्यसकाने सांगावी समुद्रेकान उलांडावी पृथ्वीला भूती व्हावी आज्ञा माझी म्या बोली त्या विदू बोली म्या चालले. सगळं वर्णन आपण बघितलं. याचा मालक तू आहे. तुकोबर असं वर्णन करता. देव मानवाची चालवी अहंता मी एक करता म्हणून सावंकी मंजूर बोलत सेवानी बोले बोलाची चालेल. शेर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नाव आहे. देवाचे भजनाचं कोण कोण जे याला ईश्वर म्हटलं. सारखा मनुष्याला विचार करावा. सारा सार विचार करा, सारा सार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणजे विचाराने तुम्ही काय करा, भगवंताचं नाम कंठात घ्या म्हटलं. याला विवेक असं म्हटलं, विचार आहे. वैराग्याची व्याख्या करण्याचे वर्णन केलं आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग. एवढं लांबड आहे. आता मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, दोघांना वैराग निर्माण झाला का? वैराग्याविषयी जनावरांचे 2-3 प्रमाण आहेत बघा. कसं कशी ज्ञानेश्वरी आहे बघा. तुम्ही सुज्ञ जाणकार म्हणले आहात. वक्ता निवडताना असा निवडायचा वक्ता त्याने भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी. जगाच्या बाजारामध्ये फार विचित्र अवस्था आहे. कर्मणूक, गमतजमत, मनोरंजन, बुवाच्या उड्या, मारुदी उड्या, त्याला काही मर्यादा आहे का? मी बसत नाही. अभंग, त्याचं चिंतन, त्याला ज्ञानेश्वरी गाथा भागवत याची जोड असत कथा कीर्तन, असं पूर्वीची कीर्तन चालायची महाराज. म्हणून तिने वर्णन कसं केलं आहे बघा. त्या दृष्टांत ज्ञानेश्वरी मध्ये एवढे आहेत, वक्त्याला सांगून आटपणार नाही एवढी ज्ञानेश्वरी आहे. आमचे साखरे मला सांगतात, ज्ञानोबाने परत अवतार घेतला अशी ज्ञानेश्वरी होणार नाही. वैभव आहे ज्ञानेश्वरीचं, म्हणून गावोगाव ज्ञानेश्वरी पारायण. त्याचं कारण ते आहे, पण माणसं पारायणाला बसत नाहीत. नाही वाचन. आम्ही गेलं म्हटलं मंदिरात, माणसं खाली बसत नाहीत. महाराज फार मोठं पारायण, फार मोठं. शेवट दिवशी 5 क्विंटल खीर लागते. लागू की म्हटलं वाचक किती सांग? 5. म्हणजे 1 क्विंटल खीरीला 1 वाचक. आमचं कसं कीर्तन तुम्हाला कळणार? ज्ञानेश्वरी वाचनला बसा महाराज. ऐका, पाठ करा, सर्वांनी संग्रह ठेवा, गोड लागणार. पण मूळ साहित्यामध्ये असा असणार तो एक ग्रंथ आहे. तात्पर्य आपल्याला बघितलं. महान दृष्टांत कसा आहे बघा. एक मनुष्य होता, त्याच्या घरी एक पंगत होती, जिलेबीची. माणसं बराबर जेवत होती. एक भिकारी फिरत आला. तो म्हणा इथे काहीतरी आहे. बसला पात्रावर. आता त्याला कुठली जिलेबी? हो, शिव तुकडं रोज वाढणार. भिकाऱ्याला तो म्हटलं आज एवढं जेवायचं, गरम जिलेबी आहे. एवढं खाल्लं त्यानं, सर होईल का सांगा? ते गोड असल्यामुळं मालक परत आले. भिकाऱ्या 8 दिवस कष्ट केले मी, हे पीठ काढवायला, ते आंबवायला, आचारी बोलवायला, त्यात ते काय काय तुमचं पाकातनं काढायला. ओकर तुझे आहे ना? आता राजा असला आणि जरी भिकारी असला तरी ओकारी परत कोण घेईल का आपली? वमिलिया अन्ना लाल न गोटी रसना का अंगरशी आणि नाप्रेताची विष खाणे नागवे जळत घरण देखवे व्याघ्र विवराला करवे वस्ती जेवी तैशी संसाराय समस्तता जाणीते जेव्हा नित्यता वैरागी गौरी तापाटी लागे. भरपूर चिंतन आहे मला ज्ञानेश्वरी. मग हा दृष्टांत मी फिरवून सांगतो. ज्ञानेश्वरी कशी आहे बघा. एक मनुष्य होता, त्याची देवता होती. त्या देवतेला रोज एक नरबळ लागायचा. असं काही देवता आहेत ना आपल्याकडे. क्षुद्र देवता होती. मग तो म्हटला रोज कुठला नरबळी आणायचा. तो आपल्या घरामध्ये एक पंगत वाढायचा. पंक्तीमध्ये एक विषाचं पात्र करायचं. जो खाणार तो मारणार. देवलं नरबळ मिळतात. काही म्हणणं ठाऊक होतं, तेवढं पात्र चुकवून बसायचे. एक भिकारी फिरत करत आला. तो म्हटला इथं जेवण चालू आहे. रिकामं पात्र बघून बसला.
एवढं जेवायचं म्हटलं, फक्त मालक आला केशवा माधव म्हटलं ना जेवायचं. शेजारचा मनुष्य म्हटला भिकाऱ्या निघून जा. भिकारी म्हटला तुझ्या बापाचं नाही ना, मला खाऊ द्या पोटतो. अरे वागण्याची काही तक्रार नाही. भिकाऱ्या निघून जा. शेजारचा मनुष्य म्हणतो जात नाही म्हटला. मग त्या शेजारच्या माणसाने सांगितलं अरे हा अन्नदाता नाही किंवा अडचो आहे ना, हा दाता नव्हे अन्नदाता, याची एक देवता आहे, तिला रोज एक नरबळ लागतो, तर कोणी मिळत नाही. आपल्या घरात पंगत वाढतो, एक विषयाचं पात्र करतो, तुझ्या वाट्याला आहे. माझ्या पात्रावरचं अन्न बघ, तुझ्या पात्रावरचं अन्न बघ. भिकारी पळून जाऊ लागला. मालक आला, 2 घास खा. आता खाली का 20 रांडली जसं सोड जेवणारा ते ताकद सांगून जा असं वर्णन केलं. असं वैराग्य पाहिजे. आपल्याकडं भजनी मालिकेमध्ये वाराचे अभंग आहेत बघा. सोमवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे वास्तविक दिंडीमध्ये म्हणायचं असतं. महाराज काय सांगू तुला, मी दिंडीतनं चालते म्हणून तुम्हाला सांगायला, कारण माझी परंपरा आहे 88 वर्षाची. हिने सोडून दिले, मी गडा चालतोय. त्यांची चुलती होती महाराजांच्या बरोबर. आता त्यांनी सर्व्हिसला आहे, मी सर्व्हिस होती सोडून दिली. दोघांची आमची दोस्ती आहे. पण आता काय करूया, आज एके ठिकाणी आलोय आम्ही. तर दिंडी परंपरा बापमारा तळाशीकरांची 1936 पासूनची आहे. आणि दिंडी काढताना अशी काढली महाराज, जाता येताना चालेल. आणि त्यावेळेचं आमचं पताक आहे. मी काही ते खंड पडलो नाही महाराज, अजून त्यातून कसं कासनापर चालतो आहे. मी त्या लोकांना म्हटलं तुम्ही वाराच्या अभंग म्हणत चला. काय वाराचे अभंग कुठलं, एकीकडे डोलून लागली राधा निघाली पाण्याला 4 किलोमीटर तीच रवर. कधी म्हणायचं सांगा. खेळ्या म्हणून आहे रवरच्या अभंगामध्ये. खेळ्या तुम्ही आम्ही मृत्यूलोकामध्ये खेळ खेळायसाठी आलोय. गावात सापडला तर फक्त गाणं. कोण खेळ खेळले बघा. नारद खेळले, भगवान कृष्ण खेळले, शुकाचार्य खेळले, मारुतीराय खेळले. चहू तोंड्याचा पोर एक नाऱ्याने जाण खेळ्या माझे आगणारे. गंगा गौरी दोघे भांडेरी सर्वेश धान्य जाणारे. कुचाळ करून पोरे भांडेरी आपण आहे वेगळारे. आता साखरे महाराजांचे म्हणतात नारदांचे वंशज सुद्धा आहे. इकडली बातमी इकडे बातमी भांडण लागलं तर आनंद होतो. गल्लीमध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये नारद आहेत ना, मग त्याच्यावर सावध राहायचं. दुसरा एक खेळ आहे बघा. खेळ्या माझे गोप्या भला बहुतचे खेळ खेळणारे. लहान थोर अवघी मारली खेळ चिमुरली गेणारे. पहिला अध्याय भागवताचा 56 कोटी आदव. भगवान कृष्ण खेळ्या माझे हनुम्या शहाणा तो न पडे काम वेसलेले. कामच नाही तुझ कैसा तिथे कैसे भांडत रे. रामागड्याचे आवडी मोठी म्हणून की पिणे. मारुतीराय खेळ खेळले, त्यांना 2 पद दिली, शूर आणि धीर. स्वामी काळजी तू साधर. 2 पद का दिली असतील. एक तरी काळावर विजय मिळवला, एक कामावर विजय मिळवला. अशोकामा बलि व्यासोम हनुमान श्री विभीषण कृपा परशुराम असे सप्तेनी चिरंजीवी नाम. काळावर विजय मिळवला आणि कामावर विजय मिळवला आहे. त्यांना 2 पद दिली आहेत. आणि असा एक खेळ खेळून गेला आहे. ब्राह्मणाचे पोर गेला खेळ्या बापू महाराजांच्या बरोबर. एक पोर म्हटलं माफ करा, संतांची भाषा आहे. सगळी पोरं नव्हे ब्राह्मणाची. ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याली, त्या खेळाला भ्यालं. 12 वर्षेला पार आईच्या उदरात 12 वर्ष होता. बाप आणि गुरु एकच. हे लावू नका, बास लावू नका, डबल बोलते ते आधी रसाने लोकांना क्लिअर ऐकू गेलं पाहिजे. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये. आता तो शुकाचार्याचा बाप आणि गुरु व्यास मुनी. शुका बाहेर येऊन सांगितलं नाही म्हणून सांगितलं, मला इथल्या मोहमायेमध्ये पडायचं नाही. शेवटी भगवान कृष्ण आले, शुका बाहेर पड. त्या मातेचे काय हाल होत असतील. आले आले ते नागवीची पळून गेले. वैराग्य एकूण 6 गुण देवाकडे आहेत. यश, श्री, अवगार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. वैराग्य हा भगवंताने गुण कुणाला दिला आहे? शुकाचार्याला. एवढं पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आणि मग पुढे 6 साधनं सांगितली. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, प्रतीक्षा, मुमुक्षुत्व. मनोनिग्रह म्हणजे शम. आपल्याकडे मनोनिग्रह फार गरजेचा आहे. नाही राहत महाराज मनोनिग्रह आपल्याकडं. मी दिंडीतनं चालतोय तुम्हाला सांगायला. सकाळी 4 वाजता काकडा चालू होता. मी आपला पुढे पताकाला होतो. 2 आपण झाले. कोणतरी हॉटेलला म्हणला अहो चहा घ्या. मी म्हटलं काकडा चालू आहे. मागणं लोक म्हणले 2 आपण झाल्यात का घेऊया चहा. निग्रह नाही ना, काय मरत नव्हती नाही चहा पिली असते म्हणून निग्रह नाही. दम नाही, इंद्रिय निग्रह नाही. वेद, गुरु, संत, शास्त्र, देव, श्रद्धा पाहिजे महाराज. थोडं कठीण बोलतो हा, कारण माझ्या बाप महाराजांचे एक वाक्य आहे. तळाशीकर महाराजांचे एक वाक्य आहे. अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा, हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. इथे बाप महाराज तळाशीकर शिक्षण झालं होतं दादा महाराजांच्याकडं. दादांची ही ठोकर वाक्य महाराज सांगायचे. सोनं घ्यावं घासून गुरु करावा बसून. महाराजांचं नाही. आता उद्धव महाराजांनी सांगितले आम्ही सगळे ती कॅसेट काढून ती सीडी करून
जेवढे महाराजांचे शिष्य आहेत तेवढ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. काळी चारचा शिरजी म्हणणारा बिगर माईचा एकमेव वक्ता म्हणजे बाप महाराज. हे आता असून बोलायला ती अवस्था आहे. ते महात्म्यांचं लक्षण आहे की तिकडे आपण बोलायचं नाही. मुद्दाम तुम्हाला सांगतो मी, निग्रह पाहिजे. वेद, गुरु, संत, शास्त्र, देव, आई वडील, श्रद्धा पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय श्रद्धेवर चाललेला आहे. काही लोक आम्हाला विचारतात रेडा बोलवला. मी म्हटलं बोलवला की तुम्ही बघितला काय? आम्ही बघाय नाही तर नाथांच्या वचन आमची श्रद्धा आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, विचाराचा हर दिला, भिंत चालवली, चालवली जड भिंती, हरडी चांगल्याची फांदी. काही मंडळी विचारतात ते महाराज सदैव वैकुंठला गेले असतील. हो गेलेत ना. कोण सांगतं? निळोगडा सांगतात ना. प्रयाण काळी देवी विमान पाठवली. श्रद्धा पाहिजे आपली. वारकरी संप्रदायावर श्रद्धा पाहिजे. संत वचना श्रद्धा पाहिजे. शम दम श्रद्धा उपरम समाधान, मनाची एकाग्र अवस्था बनवून, तितिक्षा, शीत उष्ण रोग कष्टावचन सहन करणं, मुमुक्षत्व पाहिजे ना. मुमुक्षत्व पाहिजे. कैलासी दशा चित्त पांडुरंगा झुरत असे काळीने उद्धार पाविन काळ कृपा केलं नारायण. ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ही सगळी साधनं घेऊन दोन दोष निघून गेलेला गुरूंच्या शोधामध्ये आहे. तो परमार्थाचा ज्ञानाचा अधिकारी आहे. आता गुरु कसे असावेत? विचारसागराचा तिसरा तरंग आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, 6 शास्त्राचा अध्ययन झालेला, शिष्याच्या शंकेचं निरसन करता येणारा श्रोत्रिय, अश्वायसा कुठे आठवचे नाही, ब्रह्मनिष्ठ नवा आणि सहज बोलणे ही उपदेश करून सायास. महाराजांचे पूर्वी चालत जायचे त्यावेळी सोबत एक गाय होती. गाय घेऊन जायची आणि एखादा कोणी भेटला तर खांद्यावर ठेवायचा आणि सहज बोलणे ही उपदेश. आता खांद्यावर ठेवतात विचारतात तुम्हाला मुलं किती? काय दत्त घेणार आहे? कशाला विचारायचं काय? विचारावर तर शंका असेल ती विचारायला आणि शंका योग्य असावी, योग्य उत्तर मिळावं. त्याला गुरु शिष्याचं एक नातं म्हटलेलं आहे. असा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्री गुरुनाथ शरण गेलेला आहे. तो ज्ञानाचा परमार्थामधला अधिकारी आहे. हाही मार्ग कठीण आहे, योग मार्गही कठीण आहे, पण असे काही मार्ग आहेत. देवाच्या नामस्मरणासाठी शास्त्रकारांनी कोणतेही आडकाठी घातलेली नाही, कारण त्या नामस्मरणाला वेदाची मान्यता आहे. नाम जपयज्ञ परम बाधून शके स्नानाधी कर्म नामी पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी यारे मधला एक पुढचा शब्द महत्वाचा आहे. याती भलते नारी नर. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये याती भलता नारी नराचा काही एक संबंध आहे. अजून एक प्रमाण आहे. सकाळाशी येते सकाळाशी म्हणजे पुन्हा कुणाला बघा ते सगळीकडे पद लावायला लोक. आता आमचे बोळाचे वडील सांगायचे एसटीतले पॅसेंजर उठले आणि टिरिंग पकडलं तुम्ही काय करता? सकाळाशी येते. सकाळाशी येते म्हणजे भगवत नामस्मरणासाठी बाकी सगळीकडे नाही. महाराज बरंच त्या चिंतन आहे, मला विषयांत नाही करायचं, पण भगवंताच्या नामस्मरणासाठी याती भरते नारी नर करावं विचार नलगे चिंता कोणाशी. सकाळाशी येते आहे अधिकार कळी उठा हरीच्या नामे विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सोहळा नाही. वेदमान्य नामस्मरण आहे. नामस्मरणात काळाच्या वेळेचं काही बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारता नाही. दोन्ही पक्ष पक्ष म्हणजे हे पक्ष नव्हे. शुक्ल पक्षात घ्या, कृष्ण पक्षात घ्या, कुठल्याही पक्षात घ्या. उद्धार होणारं साधन कोणतं असेल तर एक नामस्मरण आहे. नामस्मरणानं शुद्ध अंतःकरण होतं. शुद्ध अंतःकरणामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब उमटतं. ईश्वर कृपा, नंतर गुरु कृपा, शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा. पहिलं काय असेल? नामस्मरण आहे. घेणारे मंडळी चरित्र आहेत ना. तुम्ही महाद्वारात जाऊन बघा, डाव्या बाजूला एक समाधी आहे. चोखोबा वारीला चालले होते. वारीला मी सुद्धा वारी करते, चोखोबा वारी करते. दोन्हीचा फरक तुम्हाला सांगतो. चोखोबाने पता खांद्यावर घेतलं, त्यांची मंडळी दिसत होती. तुम्ही चाललात ना वारीला, वाटेवर बहिणीचं घर आहे, निरोप सांगून जा मी दिसत आहे. ते घर येऊन सुद्धा गेलो आणि मग देवाने त्यांच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबा वारीहून जाऊन आले. लोक विसरले. म्हटले हे काय? म्हटले तुम्ही या दारात आला, तुमची बहीण त्या दारात गेली. हंबरडा फोडला. माझ्यासमोर मीच करू. आणि मग ते चोखोबा मंगळवेढ्याला गेले होते. काहीतरी बांधकामाचं काम चरित्र आहे त्यांचं. त्याखाली ते बांधकाम कोसळून काही मंडळी गाडली गेली. देव म्हटले नामदेवा जा मंगळवेढ्याला चोखोबांच्या अस्थी घेऊन ये. देवा एकटा चोखोबा असता तर आणले असत्या, शेकडो गाडले. कशा असतो ओळखायच्या? त्या ठिकाणच्या काही अस्थी कानाला लाव, ज्या मला चोखोबांच्या असतील त्या विठ्ठल विठ्ठल ध्वनी करतील. अस्थी म्हणजे हाड. हा आमची वाणी म्हणणार नामस्मरणात हे फल आहे ते नामदेवरायांनी आणलेलं आहे. स्वतः भगवंतांनी महाद्वारामध्ये समाधी बांधली आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत महाराज. नामस्मरणाचं फल फार मोठं आहे.
म्हणून ते अखंड 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 सदा शब्द वापरला, सदा नामघोष सेवा सांगितली. करू हरी हरी एक महत्व आहे. आमच्या भागवतामध्ये एकूण 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर चाललेलं. ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमा, असं त्या पापादिती अनुमोदन करते हेळून संतांचे. जास्त कलियुगाविषयी वर्णन जर कोणी केलं असेल शांतपणे एकनाथ महाराज, त्यांची काही भारुडे आहेत बघा. या कलियुगात श्रीदादा एका पितुरी पुत्र होईल पित्याचा वैरी, व्रताला सोडणे घरोघरी हिंडत किरणार, ऐसा शकून दादा माझा ऐका निर्धारी, एका एकी वारा झंजार सुटेल, मोठे मोठे पर्वत उडून जातील, 18 पगड जाती एके ठिकाणी जेवतील. कलियुगाचं 5 वर्षाची बाळा व्रताला मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण. कलियुगाचं वर्णन केलं. आता कलियुगाच्या अगोदरचं आहे ती युग द्वापर युग आहे, त्याच्या पाठीमागे त्रेता, ज्याकडे कृतयुग. कृतयुगामध्ये नरसिंहाचा अवतार आहे, द्वापर युगामध्ये भगवान कृष्णाचा आहे, त्रेतायुगामध्ये रामप्रभूंचा आहे. परवा ते रामप्रभूंचं झालं ते 22 तारखेला. ते परवा एकटा भेटला मला, ते 22 तारखेचं ते त्याचं शर्ट इथं फाटलं होतं. हे सगळं असं मी म्हटलं हे काय रे शर्ट फाटले. ते 22 तारखेला महाराज रामाची पालखी माझ्याकडे आली. मग गाव मोठं, सगळ्या गावातून फिरवली सगळी पालखी माझ्याच खांद्या होती. म्हटलं बाबाने आई बरे आहेत ना, म्हणलं ते वृद्धाश्रमात आहेत म्हणला. म्हणजे बाबाने आई वृद्धाश्रमात घेऊन होती पालखी. कशाला पालखी ते रामप्रभूंनी एक पाय नाही टाकला आई वडिलांच्या आज्ञेशिवाय. 40 गुण साखरेवर दिले त्यांच्याकडे, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, पितृवान धारक, चारित्र्यवान पुरुष होता राम. आदर्श बाप होता, आदर्श भाऊ होता, आदर्श पती होता, आदर्श राजा होता. राहायला पाहिजे ना महाराज. काल परवा कोणतरी महाराज सांगितलं म्हणे, कुठं गेलो होतो इकडं, म्हणजे कृष्णाचं चरित्र आचरण करा. अहो उच्चारावे म्हटले मी, आचरण तुम्ही रामाचं करा ना, काय बिघडलं. राम कसा होता, 11,000 वर्ष राज्य केलं, अयोध्येत काळून प्रवेश नाही केला, तिथे कोरोना हे लंपी जनावर नव्हती, 12 महिने जनावर दुखती होती. रामराज्य होतं, आई वडिलांची सेवा त्यांनी कंप्लीट केली होती. कुणी करत नाही, राजा दंड करायचा. असा राजा होता राम कुमार, त्याचं आचरण करायचं आणि इकडे मात्र उच्चारण करायचं. त्रेतायुगामध्ये राम आहे, कृतयुगामध्ये तुमचा नरसिंह अवतार आहे, द्वापरामध्ये भगवान कृष्ण आहे आणि कलियुगामध्ये तुळशीहार गळा काशीपुत्र. आता नाममाळा असं वर्णन करतात. सगळ्या त्या तिन्ही युगाचं सार काढून कलियुगातल्या कथा कीर्तन ती सगळी साधनं लागली. ऐशी सर्वच साधने कलिही लागे कीर्तन, जेत गाता नाचता आनंदे वश होणे परमात्मा, कलियुगी हीच थोडी नाम संकीर्तनावरी, चहुवर नामुक्त करी माझी कथा माझे नाम, सकळ पातका करी भस्म, हे चित्त सिद्धीचे वर्ण सकळ जाण होतो, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निवापे, तीर्थे बाह्य मुळक शाळे कर्म्याभ्यंत वर्णन केलं सगळं त्याने. सगळ्या त्या तिन्ही युगातली देवप्राप्ती साधनं कोण लाजवतं, कलियुगात कथा कीर्तन लाजवतं. म्हणून ही ज्याची गादी आहे ना, हिचे आद्य प्रचारक कोण आहे. नाम म्हणजे तुझे नित्य. त्या प्रमाणामध्ये एक शब्द महत्वाचा आहे, नामा म्हणे तुझे नित्य. रोज रोज कीर्तन चालायचं महादारामध्ये. कोण कोण कीर्तन असायचं बघा. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंती, सखा ज्ञानेश्वर गोपाळा शिला ह्या वाटी, जले म्हणे ज्ञान देवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता खेळता देवाचं ढळ पितांबर, सावध होई देवा ऐसे बोली कबीर, सर्व या संतांनी देवाची धरणे मनगटी. कबीर होते, ज्ञानोबा होते, जनाबे होत्या, सगळे संत होते. त्या सगळ्या संतांच्या समोर नामदेवांचं कीर्तन चाललं आहे. धोतर गळून पडलं. कीर्तन महिमा फार मोठा आहे, त्याचे आद्य प्रचारक नामदेव आहे. कीर्तन मर्यादा आताच्या लोकांना कळणार आहे. कीर्तन कधी स्टेजवर नसताना तुम्ही कशी केली मला काही माहिती नाही, पण आमचे साखरे महाराज सांगतात वक्त्याचं दैवत जर कोण असेल तर स्वतः आहे. वक्ता तो वक्ता आहे, दोघांचं असं पाहिजे असा परंपरा संप्रदाय आहे. पण आता ते बदलत चालले आणि काय होते कुणास ठाऊक. कीर्तन परंपरा आहे की मला काही सांगता येणं शक्य नाही. मी रोज प्रत्येक गावामध्ये बाहेर आहे, बघितलं लोकांना यथार्थ खरोखर परंपरा आवडत नाही मला. असं सांगून मग कुणी ऐकायचं. गुरुजी म्हणायचे तो ऐकायचं, आमचे म्हणायचे तू ते पहिल्यांदा ऐक, बाकी राहू. फार विचित्र अवस्था आहे समाजामध्ये. बघितलं आपण परंपरा फार मोठी आहे. हिचे आद्य प्रचारक नामदेव तिकडे गेले होते, औंढ्याला गेले, कीर्तन चालू केलं. पहाट झाली, पुजारी आले, आज जरा वाट नाही म्हणजे कोण आहे बुवा हा.
हे मंदिर महादेवाचं आहे, वर्णन करतो पांडुरंगाचं. एवढे वर्ष पूजा करून पांडुरंग महादेव त्यांना कळला, ते संतांनी सांगावं. हरिहरा भेद एकाचे हृदय साखरेच्या ठाई, त्यांचं मंदिर तिने हटकलं. पण नामदेवराय सामान्य नव्हते महाराज. पाठिंबा कीर्तन चालू केलं, परत कीर्तनाचा रंग भरला. ते कीर्तन ऐकायचं होतं महादेवांना. फिरविले देऊळ जगामाजी ख्याती, नामदेवा हाती तो गरगावा, नव्या महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. फार मोठं कीर्तन करून आजही ते मंदिर तसंच आहे. म्हणजे कीर्तनात मंदिर फिरलं ही कलियुगातली कीर्तन परंपरा आहे. 2 ग्रंथांमधून 2 भक्तांनी देवाला पत्ता विचारला आहे. भागवतात देवाला विचारलं नारदानं, देवा मी तुला कुठं शोधू? देवाने एक सांगितलं, मग भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे. नारदा मी त्या ठिकाणी, म्हणून इथं देव उभा आहे. माणसाने या आसनाच्या वर बसायचं नसतं असा नियम आहे. लोकांना आवडत नाही ना, ज्याला जमत नाही तो बसू दे. हो, ज्याला जमत नाही ना गुडघे आहे तो बसू दे. पण सरासरी माणसं म्हणजे वर बसून ऐकाल तर गादीचा अपमान होतो ना. ही गादी नारदाची म्हणजे नामदेवांची आहे. याच्यावर कारण देव उभा आहे. हाच पत्ता सांगितला भगवद्गीतेमध्ये, किंबहुना पांडवांनी हरपला हा सावा, जेत नाम वंश करता हरिती माझा, तसे माझे गुणी झाले देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निकळ प्रबंध, माझे हात त्याच्या विषय कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय करायचे चित्ताचे, नाम नाही पापाचे ऐसे केले. यमदला उखळ आणली तीर्थी ठयावरून उठवली, यमलोकीचे कुंतली राहते आघवे, यमोमनी काय जमावे दमोमनी कावला ते दमावे, कीर्ती म्हणती काय खावे उखळ. याचा अर्थ कथा कीर्तनानं मनुष्याकडे दोष औषधालाही राहणार नाही. कलियुगातलं कथा कीर्तन म्हणून त्यांनी वर्णन केलं. नामघोष हरिकथा फल काय सांगितलं, तिने सदा समाधान हरवत चाललं. आम्ही रोज बघतोय सगळीकडे बरं आहे ना, कुठलं बरं काय सगळं नाही महाराज, सुरुवातीला समाधान नाही ना. आमच्या दिंडीमध्ये महाराजांच्या बरोबर चालणारी मंडळी आशिबी घेऊन जायची, आशिबी घेऊन आनंदाने वारी करायची. लाईट नव्हती, बैलगाडी नव्हती, काही नव्हती, आपला म्हणजे आपण घेऊन जायची. कधी भांडण नव्हतं. आमच्या दिंडीमध्ये एकटं रुसलं 3 दिवस जेवायचे. लोक म्हणजे का रुसला बघा, म्हणजे का रुसलास, पहिल्या पंथला का वाढा नाही. म्हणजे वाढायला सुद्धा माणसं रोजगारी आपल्याकडे आहे तिथे. वळकडी काढून ठेवायला, वळकडी चढवायला, पाण्या टँकर, मग आम्ही चालणार. रामकृष्ण आहे. परमार्थ हलका झाला मला. परमार्थ हा नव्हे, डेकोराच्या गोष्टी आधी भावापोटी अनुभव. काय काय वर्णन करते बघा, भक्ती ते कठीण. महाराजांनी सगळं निघून गेलं तर म्हटलं आहे, बरी झाली दिवाळी झाली दिवाळी. ते काय लाभ झाल्यावर होईल भिकारी हा वारकरी वेगळा आहे महाराज. आणि माझं काही चांगलं झालं म्हणून देवाकडे निघालं हा वारकरी वेगळा आहे. विधीवर तू वारी बघितली तर माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा करणा ही वारी वेगळी आहे. आणि सहज वडला होती सेवा म्हणून पूजित केव्हा ही वारी वेगळी. म्हणून तुम्हाला फरक सांगितला आहे. म्हणून आवडीचा परमार्थ असावा त्यांनी सांगितलं आहे. या 2 सेवा सदा घडल्यामुळं तिने सदा चित्ता समाधान. चित्त हे समाधान पाहून होतं. समाधानाची व्याख्या केली आहे मनाची एकाग्र अवस्था होणं, त्याचं नाव समाधान. ती एकाग्र होत नाही महाराज. ज्ञानेश्वरचा मधला भाग काढून बघा. तू मन हे मीच करी माझे प्रेम झाले सारी माझे एका थे मग एका निमित्त देखील माझे शोक हे तुझे आरोचक विषयी घेऊन वर्णन केलं. परंतु अर्जुन म्हणतो आहे, चंचल हे मन कृष्ण प्रमाण म्हणा देव मनुष्याला कारणबंध मोक्ष. देवाचे चंचल मन आहे, त्यावर एक तिने उत्तर दिलं आहे. या मनाचे एक निके गोडीची या खऱ्या सोके अनुभवची कौतुक सुखे दावित जायचे. अर्जुना जरी मन चंचल असलं तू त्या मनाला जी सवय लावणार ती लागली. चोरी करायची सवय लावली म्हणून चोरी करतं, तक्रार करत नाही. कीर्तनानं बसवलं मन कीर्तनला येतं. वारला चल म्हटलं वारला येतं. हरिपाठ कर म्हटलं हरिपाठ मन करतं. लोकांना शिव्या दे म्हटलं शिव्या देतं. मग काय करायचं याचं चिंतन आपण करायचं. कारण जगात एकच प्राणी असा आहे त्याला बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. आमचे महाराज सांगायची, बाहुली मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी. उद्धवा मनुष्य देह बघून मला एवढा आनंद झाला. या जगात जाणलंच मला कोणी फक्त मनुष्यानं. मात्र देवाला जर आनंद होती मनुष्याला बघून, मनुष्याला बघून देवाला आनंद नको. या वर्षीची माघवारीची एकादशी मंगळवारी लोक फोन करायची, महाराज दिंडी कधी जाते? मी म्हटलं बुधवारी. खर्डी मुक्काम आमच्या महाराजांनी सांगितलंय, गिरा येऊन दे, अमावस्या येऊन दे आणि पौर्णिमा येऊन दे. द्वादशी म्हटलं की खर्डी मुक्कामला जायचं. ते बुधवार आहे ना, मग तू गुरुवारी ये म्हटलं. काय भेटलं तू ये ना गुरुवारी, शुक्रवारी निवांत तुम्ही सहा म्हटलं. नाही एवढं सहा जमत नाही. मग काय करणार, मंगळवारीच गावाला
90% पंढरपूर मंगळवारी एकादशी दिवशी महाभारत रिकाम झालं, त्याचा मी साक्षी आहे. काकडा करतो, कीर्तन आम्ही सांगतो, तुम्ही ऐकतो, प्रवचन करतो, तीर्थयात्रा करतो, उपवास करतो. फल सांगा, फल काय आहे? एकच फल सांगितलं आहे, सकल दुःखाची निवृत्ती आपल्यासोबत झाली आहे. काय का होत नाही त्याची कारण आहे. आमचे साखरी मला सांगतात, वारीच सांगतात पौर्णिमेच्या काढण्याला आहे, राहू देते निदान खिलाफत करून तरी बाहेर पडायची का नको. कधी माणूस कधीच जायचं. वारी घेतलेल्या त्या वारीची अंघोळ दशमीची चंद्रभागेत नाही झाली, दुसऱ्या वारकऱ्या नाही दगड उचलायचा आणि पाणी टाकायचा, तो वारकरी हयात नाही म्हणून. एवढं वारीचं फल कुठं आम्हाला जमते सांगा मला. त्यामुळे फल मिळत नाही ना, आहे तेच चाललेलं आहे. तात्पर्य बघितलं आपण, समाधान पाहायला पाहिजे दोन्ही सेवा घडल्यामुळे. मग महाराज म्हटले, मी कसा आहे, मी सर्व सुख आलो, मला सर्व सुख प्राप्त झालं. मी महाराज नाही, मी रूपवान नाही, मी उंच नाही, मी ठेंगणार नाही, मी अनेक कोण नाही, मी एकच आहे. मी वासुदेव नाही, मी देहू गावचा आहे. माझ्या बापाचं नाव गोल्लोबा, आईचं नाव कनकाई, आम्हाला मोरी म्हणतात. मी तुकाराम महाराज काही नाही सांगितले. मी वासुदेव तत्वता विचारी मी वासुदेव आहे टाळू सभागिया संता नाही तुझा अनेक मागुता गाम. ज्या क्षणी अशी अनुभूती येते त्याला सर्व सुख असं म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन केलं आहे सांख्ययोगामध्ये. नैनन चिंतनती शस्त्र नैनन धरती मावता न चैनिते देंत्यापू न शोचयती मावता. तिथं तो अग्न जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही. ते शस्त्रांत अविनाशी आहे, तसं आम्ही सुद्धा अविनाशी. त्याला सर्व सुख म्हटलं. नुसतं सुख वेगळं. आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे. बाप महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. पूर्वीचं उदाहरण आहे. पूर्वीचं मोठा शेतकरी होता आणि काय कारणानिमित्त त्याची पेरणी झाली होती. मागं बैलगाडी होती, रोज पावसाच्या फळ्या यायच्या. पेरणी तर राहिली पाठीमागं आणि त्याला ते जरा थोडी सवय होती. शेतकरी म्हटलं असतं महाराज. आणि एक दिवस काय झालं, गडबडीने ते बैलगाडी जुटली, शेतात गेले आणि बटवा राहिला घरामध्ये. तळमळले हो, दुपारपर्यंत कोणी भेटलं नाही. तिकडे कोणतरी ते कोपऱ्यात बटवा अडकून मळत आलं, बघितलं. एवढं आनंद सुख झाला म्हणतात. त्यानं यांना देईपर्यंत परत आणि तिची इच्छा, ही सर्व सुख नाही. सर्व सुख हे आपलं स्वरूप आहे. ते कधी नाश पावत नाही. ते मंगलकारक आहे, अविनाशी आहे. तेच आपलं स्वरूप आहे. ते मला त्याची ओळख झाल्यामुळं सर्व सुख लिहालो. आणि ती ओळख ज्यामुळे झालेली आहे, सर्व अलंकार इंद्रिय. तुम्हाला इंद्रियावरती अलंकार माहित नाहीत? महाभारत वाचून बघा. धृतराष्ट्र आंधळा होता, त्याची पत्नी ऋषी होती गांधारी. पार्थिव्रत धर्म स्वीकारून ती म्हणजे हे जगत दिसत नाही माझ्या पतीला, मी बघणार नाही. डोळ्यात पट्टी बांधल्यामुळं डोळ्यात एवढी ताकद आली होती. नखशिखांत बघितला दुर्योधनाला, लोखंडासारखं शरीर झालं. डोळ्यातली शक्ती. आम्ही कुणाकडे भेटतो काही फरक पडत नाही. 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदर लेखक झाला. कोण आहे तो? महाराज आपल्या गावातून पैठणमध्ये येऊन निवासाला गेले. एक सुळका दगड ते दगडात टिकून त्यांना बसले. शेजारी एक अंत्ययात्रा चालली होती. ते त्यावेळी सती जायचं होतं. ती पुढं अंत्ययात्रा, पाठीमागून ती सती चाललेली आहे. कोणतरी साधू बसला आहे म्हटली. पाय धरल्याबरोबर सौभाग्य होती भाऊ. काही म्हटली. ज्ञानोबा म्हटले, काय वाईट वाटतं सांग, तुला आशीर्वाद दिला. अहो समोर आहे ते प्रेत आहे माझ्या पतीचं. ते चाललं स्मशानशेड आलं की त्याला अग्नी दिला की उडी घालणार. त्या तुम्ही म्हणता सौभाग्य होते भाऊ. आणि पाठीमाग म्हटले, डोक्यावर हात ठेवला, जिवंत केला. त्याचं नाव सच्चिदानंद बाबा. त्याने सांगितलं, माझे हात इष्ट मित्र सगळे निघून जाऊन सांगितलं, ज्याने मला परत दिलं आहे आयुष्य, उर्वरित आयुष्य त्यांच्याबरोबर होणार. एवढ्या हातात ताकद होती ना आशीर्वादाच्या. वाणीत ही ताकद होती. काय काय दिले बघा त्यांनी. सौभाग्य होती भाऊ म्हटल्यावर झालं ते. मग सगळे सांगतो मी. एक राजा होता. त्या राजा सगळ्या मुलीच व्हायच्या. आणि राजा म्हटला, परत जर मुलगी झाली, राणीचा शिरच्छेद. मुलगी झाली हो, राणी भेदरली, दाशी हुशार होती. गप्प कसा म्हटली, राणी साहेब मी सांगतो. मुलगा झाला सांगायचं. मुलगा झाला सगळी बातमी. राजाने पेढे वाटले, फटाके फोडले, गुलाब उतरला, त्या मुलगीने कपडे घातले. राजानं उपभोग झाल्यानंतर राजकन्येवर विवाह ठरवला. दोघं मुलींचा विवाह होता. ती मुलगी म्हटली, आतापर्यंत जगलो, आता कसं जगायचं? अरण्यात गेले का झाडावर चढली, आत्महत्या करणार. तो पण ज्ञानोबा चालले होते. माझी जीवीची आवडी पंढरपूर. कोणतरी साधू चालला आहे म्हटले, पाय धरायचा देह ठेवायचा. पाया पडल्यावरती माऊली म्हटले, मुला उठ. ती मुलगी म्हटली, मी मुलगा नाही महाराज. कोण म्हणतो मुलगा? जे ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष होता. वाणीवरचे अलंकार, सगळ्या इंद्रियावरती अलंकार आहेत. म्हणून सर्व अलंकार
त्या आनंद अलंकाराच्या भरामध्ये आनंदी निर्भय आनंदी आहे, निर्भय अवस्था प्राप्त झाली आहे. कारण निर्भय अवस्था सगळ्यांना प्राप्त होत नाही, फार मोठी भय आहे. काही काही कीर्तनकार समोर आरसा घेऊनच फिरतात. ते रूपाला जरेचं भय आहे, शास्त्रकार वर्णन करतात. माझ्या पद्धतीच नाही ते रूपे जराया भय. परवा एका घरी जेवासाठी गेलो कीर्तन गेल्यानंतर ते असे झोपले होते, तिजोरीला पाय लावून. मी म्हटले असं आहे काय? नाही कायम असं आहे म्हणजे. का? अहो ती तिजोरी पैशाने भरलेली आहे, त्याला असं वाटतं आहे पाय काढल्यावर कोणतरी नेईल म्हणून. श्रीमंताला चोरीचं भय आहे, शास्त्र वर्णन करते महाराज. हे सगळे भोगे रोग भयम कुले चित्ती भयम रूपी जराया भयम शास्त्रे वाद भयम काये कृतांता भयम. सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर काया शरीराला काळाचं भय आहे. ती एका महात्म्याने सांगा होते, मरण माझे काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदी नाचो गाऊ. काळ गुलाब सलाम करी तुकड्या भेला पतो जगा काळ खाय आम्ही म्हणतात पाय. देह तादात्म्य विपरीत अवस्था असेल तर देहाचं नश्वर पण पटलं तर आम्हाला अजून पटले नाही. आम्ही म्हणतो पहिल्यांदा अहम मी देह आणि मग देह संबंधी पसारा माझा. त्याला तिने वर्णन केलं आहे बघा. देह आधी काय खरा देह संबंधी पसारा भुजगावनी चोरा रक्षणात भासत असे. देह जर खरा नाही संबंधी पसारा खरा असेल का? एका आईने सांगितलंय मुलाला बघा, हा देह वास्तविक वारकऱ्याला मदानसा पाठांतर हा विषय गेला. मंदिरात गेलं म्हटलं की आबा म्हटला घेणार, आबा म्हटला घेणार, आगा बसतो तरी म्हटलं काय नाही. ते आम्हाला लिहायला बरं पडेल. लिही म्हटलं सांग पाठ पाठांतर नाही. जाडी भरडी धोतर लावून पूर्वी अशी 70-80 वयाची म्हातारी माणसं अशी जर भजन रात्रभर बिगर मालिकेचं भजन म्हणायचे. पाठ पाठांतर हलका सगळा. ती आई सांगते आहे मुलाला, हे मदारस आहे ना, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातलेले रोगी कीटकाचा सांधा रवरव दुर्गंधीले अमंगळ हिचा बांधा स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिये मदालसा सोहम जो जोरे बाळा. आई थोड्या आया झाल्या अशा चुडासा मदालसा अंजनी जिजाऊ चारच आहे आई शास्त्रामध्ये. अंजनीच्या तपासाठी तपश्चर्या केली होती महाराज. कुणाला भागवतामध्ये चिंतन आहे, जर संतती निर्माण व्हायची करायची कुणाची वेळ असेल त्यांनी तपश्चर्या केली पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हयाचा हरिक वाटे. ते मंगळवारी शिवाजी मी कीर्तन घेऊन चालू होतो गारगोटी खानापूरला आणि ते घोडा गाड्या ते तुरुंगपाठवर एक बैल आडवं पडून वर्ण मारी ती. तुम्हाला म्हणला बापू प्रशासक काय झोपले काय? म्हणजे काय झालं? ते मुख्या प्राण्याला मारत्यात नव्हतं संस्कार. 108 श्लोक पाठ आहेत. गमत असे आहे 105 श्लोक आहेत म्हणजे विष्णूचं नाम पाठ. परत तिची आई त्याला ते दूध देत नाही, आधी म्हण आणि मग ते त्याशिवाय होत नाही ना महाराज. आधी व्हावा पोटी आणतात म्हटले ना. कुठलंही एक गमवावं लागतो एक कमवावं लागतं, दोन्ही होत नाही. दोन्ही दरडा हॉटेलला आम्ही गेलो ना प्रपंच ना परमार्थ, काहीतरी त्यागावं लागतं. त्यावेळी काहीतरी योग्य आपल्या पदार्थ पडतं. म्हणून ज्याला म्हणजे संततीकडून आपल्याला जर काही अपेक्षा असेल तर सात्विक विचार आणले पाहिजे. कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. यातली आई सांगते मुलाला, या पोटा कारणे रे काही न करीशी या लागी सोय धरी रे फुलविले लोक ठाईच निमिले त्याचे आयुष्य भविष्य ललाटी ब्रह्मरेखा न चुके ब्रह्माधिक. चुकत नाही कुणा. मग तू काय कर, उपजत रांगत रे पुत्रा जाई वनांतरा बाई सोनी आसनी रे पाही निर्वाणीच्या कोणा प्राणाशी भय नाही तापत्रयाच्या गणा मग तुझं सौरव सुरे पाही परब्रह्मीच्या कोणा परिये मदालस. अशी काही सांगते. देहाला नाशवंत आहे. नाशवंत कळल्याबरोबर मनुष्य निर्भय अवस्था प्राप्त होते. आणि तेच महाराज म्हणतात आनंदे निर्भर डोलत असो असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोग दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्यात्मा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोग दशा. अरुणातील पुढचे प्रमाण आहे. एक 2 अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था विदेहमुक्त अवस्था.
अवघड अवस्था कोणती असेल तर देह तादात्म्य विवर्जित अवस्था जड जाते. देहात राहून देहाचं तादात्म्य सुटतं. भागवतामध्ये एक कथा आहे. 21, 22, 23 अध्याय कदरी आख्यान. कदरी नावाचा ब्राह्मण, त्याला कदरी असं नाव का दिलं असेल? कदरी म्हणजे कंजूस. कंजूस म्हणजे चिक्कू खायचा नाही. महाराजांचं आमचं एक उदाहरण आहे. श्रीमंताच्या घरी पंगत बसली, सगळे पदार्थ नोकराने वाढले, स्वतः मालक तूप वाढायसाठी आला, दाबून वाटीत बुडवून पात्र लावायचा. त्याला केवढं चिकटलं असेल तूप. कदरी म्हटलं त्याला. असा तो ब्राह्मण होता. त्याला श्रीमंतीची हाव होती. तो सावकारकीनं पैसे लावायचा. महागाईची वेळ सकाळी 10 रात्री 8 हीच वेळ का निवडली असेल? जेणेकरून देणेकरी भोजनला बसला असावा. या 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 सावकार जेवता का? लगेच बसला. तेवढा आपल्या घरचं अन्न वाचलं. श्रीमंत व्हायचं होतं ना. ते दारामध्ये कुत्रा आलं. तो म्हटलं याला भाकरवाडीत बसावं तर मी श्रीमंत कधी व्हायचं? कुत्र फार हुशार. दुसऱ्या दिवशी म्हटलं या एवढं दारात कधी उभं राहायचं? कारण हे दार कदरी ब्राह्मणाचं. दिवसभर काय मिळालं नाही. कसं म्हणणार? ती खालच्या घरी गेलं, वरच्या घरी गेलं, ती घर चुकवलं, कुत्री बंद झाली. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये काही सण आहेत बघा. रक्षाबंधन, भाऊबीज, गौरी, गणपती. भावानं बहिणीचं काहीतरी देणं आहे. हा म्हटलं याला देत बसावं, मी श्रीमंत कधी व्हायचा? आप इष्ट मित्र सगळे सोयरे बहीण सगळी सगळी निघून. थोडक्यात तो श्रीमंत झाला. पण श्रीमंती होती धर्माची नव्हती. धर्माचे वाटेकरी 4 जण. एक प्रमाण आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये, जे पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपले हाती रिगाला भक्तीपंथी जगाला. 4था पुरुषार्थ मोक्ष जगाला वाटत चालला आहे. बाकी 3 कोणत्याची साधना आहेत? धर्म, अर्थ, काम. कधीही अधर्म असू नये. धर्मानं जगावं. आणि अर्थ तरी कसा असावा? धर्म. आणि काम तरी कसं असावं? भागवतामध्ये गृहस्थ असणे पुरुषाला ब्रह्मचारी संबोधलंय. ताकद आहे ना संप्रदाय आपल्या. तो कसा ब्रह्मचारी भागवताचा म्हणजे कळतो. त्यात काहीतरी नियम घालून दिले, त्याप्रमाणे वागला तर वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरील वासना. माणसाची सहज वासना भजनावर नाही, विषयावर आहे. मग तिने काही बंधन घातली, त्याप्रमाणे वागला. ब्रह्मचारी आहे तो, असं चिंतन केलं आहे त्यामध्ये. म्हणून धर्माचे वाटेकरी 4 जण. चोर, राजा, अग्नी, रोग. ते म्हटले आमचा थोरा भाऊ धर्म यानं काही दिले नाही. म्हणजे एक वाक्य आहे बघा, तुका म्हणे फार थोडा तरी म्हणून आपल्याकडे पंक्ती हे असतात. त्याचं कारण ते आहे. कोणतरी मंदिरात येतं, दानपेटी टाकतं, कोणी पावती करून जातं, कोणतरी गावात सांगतात मला नाम सत्ताकडे येता येत नाही बाबा, मला एक पंगत द्या, एखादं मला अल्पहाराची जागा द्या, थोडा तरी परोपकार. नका देऊ हे हो निदा तरी अन्न, फुकाची जेवण तरी पाजा, नका घालू जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी. यांना कुणावर उपकार केला नाही ना महाराज. मग 4 जे खवळले. थोरला दादा आमचा धर्म, त्याने काही नाही दिलं, आम्ही ठेवायचं नाही म्हटले. ते काही चोरान नेलं, काही रोगान नेलं, काही अग्नीनं ध्वंस केलं, काही कोटपतीने राजाने दंड केला, सगळं निघून गेलं. तो भिकारी झाला, त्याला वैरागी प्राप्त झालं. तो म्हटला मी मिळवलं, माझं नाही राहिलं, तुमचं राहील मी सांगू शकत नाही. 15 अनर्थ सांगितले. स्त्रीय हिंसा, नृत्यंदम, काम, क्रोध, स्वयंमधा, भेद, वैर, अविश्वास, संस्पर्धा, व्यवनानीच, एवढे अनर्थ त्या ठिकाणी आहेत. धन मिळवणी कोटी. तर तो शब्द बदलाय पाहिजे. सवी नैरी लंगोटी म्हटलो. तुका म्हणे धन धनासाठी देत. अजून एक प्रमाण आहे बघा. तुका म्हणे संपदा दयाची एवढी सांगा ते कवडी गेली नाही. या धनाचा न धरी विश्वास, जशी तरुवर छाया, न चुकी आता यतीय भोगशील काया. या हरिभजने बिन तुझे जन्म जाती वाया, या लागे वैकुंठनाथाचार्य तुला पारी पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय, असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून तो सगळं घर निघून गेलो. म्हणून गावाच्या विषयीमध्ये आसन घालून बसला होता. त्याला वैरागी प्राप्त झालं.
गावचे लोक म्हटले हा काय देवाच्या सेवेसाठी बसले नाही, याचं धन निघून गेलं म्हणून बसला आहे. काही लोक त्याच्या अंगावरती पिचकाय मारून पुढे जायचे. काही लोकांनी विचारलं, कदोरी ब्राह्मण तुमच्या अंगावर लोक थुंकलेत ना? तो म्हणाले, थुंकी आले कुठून? देहामधून. थुंकले कशावर? माझा काही संबंध नाही. देहीचे विदेही हो बदल आम्हाला जमलं म्हणताय. चला मंदिरात. आम्हाला असं बोलायचं. तेव्हापासून 10 वर्ष झाली पाय घेत नाही मंदिरात. कोण काय कुणाला देहाला म्हणला, जीवाला म्हणला, आत्म्याला म्हणला नेमकं कुणाला? देहाला म्हणावं, देहीचा अग्नी गेला, देहून हे चुकलो बोला. देहाचं तादात्म्य घेऊन अनादिकालापासून तो जीव जगतो आहे. जन्म किती पाठीमागं शास्त्र आपल्या अंगावर घेत नाही महाराज. ज्ञानोबारांचा 5वा ग्रंथ बघा, अमृतानुभव. पहिल्या प्रकरणामध्ये 6 गोष्टी अनादी सांगितल्या. ब्रह्म किती वर्षापूर्वीचं? अनादी हो. माया अनादी मांडली तिला जगताई सगळं संगत लावायसाठी. मायेची सिद्धी होत नाही. दोघांनी मिळून जगत निर्माण केलं अनादिकालापासून. ब्रह्म माया, माया संबंध. जीव सुखरूप पासून दुःखरूप म्हणतो हे अनादी. माया विष्णू चैतन्य ईश्वर कधी निर्माण झाला? अनादी. जीवेश्वर भेद सुद्धा अनादी आहे. अनादी कालापासून या जीवाला देहाचं तादात्म्य आहे. त्यामुळे तो म्हणतो आहे मी महाराज आहे, मी श्रीमंत आहे, मी रूपवान आहे, मी उंच आहे, मी ठेवणा आहे. पण महाराज म्हटले मी वासुदेव आहे. परिवर्तन. परिवर्तन म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे काशीकर महाराज सांगायचे परमार्थामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वाल्या हा वाल्या राहिलाच नाही. कोण झाला? बदल झाला. तेवढं तरी आपण नाही वाल्यासारखं बदल व्हायला पाहिजे. नाहीतर मग आदरी घातल्या हरळ म्हणजे प्रमाण झालं करायचं. अंगातला खडा वरून चाचतो, घट आहे आणि पाणी होतो. कधी शिजणार महाराज? असं नाही खड्यासारखं राहायचं. बदल व्हायला पाहिजे त्यामध्ये. म्हणून तिने वर्णन केलं आहे देहीचे विदेही भोग दशा. म्हणून आठव गेले भावा भाव झाला सुवेगळे पांडुरंग. म्हणून ते वासुदेवाचा अभंग सारखा घासण करतो महाराज. जाणीवचे ओझ आहे आणि शानीवचे आमच्याकडे ओझ आहे. जाणीव शानीव ओझे सांडून या घरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. त्याला धन्य जगी म्हणतो. मग आम्ही जाणते आहोत हेही ओझ आहे आणि आम्ही शहाणा आहोत हेही ओझ आहे. म्हणून मी ब्रह्म आहे हेही निघून जायला पाहिजे. मी लोकांना सांगायला लागलो मी महाराज आहे. लोक म्हणतो मूर्खा महाराज आहेच नव्हे विचार सांगतो सांग. मग मी ब्रह्मदेव आहे हे सांगणं सुद्धा अज्ञानातच आहे महाराज. आम्ही आहोतच सांगायची गरज नाही ना. त्याला एक उदाहरण आहे पुराणामध्ये बघा. पूर्वीची उदाहरणं कशी आहेत बघा. एका मुलीचा विवाह ठरला होता. तिच्या सख्या सोबत होत्या आणि तो मुलगा तिच्या मित्रांमध्ये बसला होता. या सख्या तिला घेऊन गेला. हा तुझा पती हा 5-6 वेळा सांगितले. आणि जो पती होता म्हटलं ना हा तुझा बोलायची बंद झाली. म्हणजे मानगुटी हलवू नाही त्यावर ओळखायचं हा. जसं आम्ही ब्रह्म आहे कसं म्हणायचं. तिथं जाणीव नाही काही नाही ज्या ठिकाणी पोचलं महाराज. ओझ आहे ना आपल्याकडं त्याला धन्य म्हटलं आहे. म्हणून तिने वर्णन केलं आहे देहीची विदेही भोग दशा असो ऐसा कोठे आठवची नाही. आता मला काही आठव नाही म्हटलं. मग शेवटी म्हटलं कारण आम्ही झालो आग्नेय. वाच्यांश लक्ष्यांश वेगळा आहे. काही पद आहेत बघा. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावरती उपकार आहेत तळाशीकर महाराजांचे. कारण ज्या संस्थेत ते शिकले ती साधक आश्रम संस्था. ज्या संस्थेमध्ये 2 प्रस्तांतरे सार्थ झाल्या संस्कृत मराठी. ज्या संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी पहिल्यांदा अर्थ निर्माण झाला साधक आश्रम संस्था. आपल्याकडं प्रसिद्ध ज्ञानेश्वरी कुणाची? साखरे महाराजांची. आणि गाथा कुणाची? देवडी महाराजांची. 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरी साखरे महाराजांची आणि गाथा देवडीकरांची. साखरे महाराजांचीच का तुम्ही म्हणशीला? तुम्हाला छोटं उदाहरण सांगून मी पुढे जातो. आता माझ्याकडे ज्ञानेश्वरी 10-12 आहेत. काही ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये 598 आहे. साखरे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 599 आहे. महाराजांनी एक चढ घातली का बाकीच्याने काढून टाकली बघायला पाहिजे ना महाराज. पंगत का असतं विचारून फायद्याची गोष्ट नाही. हेही बघायला पाहिजे. मग आम्ही त्याचे ते बघितलं. घोकून तो अध्याय काढला. तर तसं चिंतन मिळालं. 512 नंबरची ओळी 89 नंबरची ओळी दोन्ही ओळ्या एकसारख्या आहे. घन अज्ञान सुशुक्ती तो बीजभाव म्हणती. याला स्वप्नहान जागृती हा फळभाव ते याचा. घन अज्ञान सुशुक्ती तिथं बीजभाव म्हणतील इथं फक्त बीजांकुर भाव म्हणते. एवढाच फरक आहे. काही प्रकाशकाने एक ओळी काढून टाकली. नामदेव म्हणतात एक तरी ओळी जमल का बघा. म्हणून शुद्ध वाङ्मय काना मात्रा वेलांटी होकार
साखरे सांप्रत बघायला मिळतं. नाहीतर नवीन कोणतरी मालिका काढतील, देह दिला दिवे भोजना भोमटा. काही एक मात्र दिला प्रश्न मिटला. हो, लोक म्हणतील ना महाराजांनी दिले भोजना भोमटा, भजना भोमटा. म्हणून प्रकाशन करताना वाङ्मय जबाबदारी भाग होते. हे 5 ग्रंथ साफ झाले त्या संस्थेमध्ये. म्हणून सगळ्यात अवघड भाषा मराठी आहे. वाचार शोधा, लक्षण शोधा. तुम्ही चिंतन करून बघा. जयाचे द्वारी गिरायकाने आनंदीला झाडासारखं झाड आहे का सोन्याचं आहे? तुकोबाला कुठे आहेत का? त्याला वाच्यांश लक्ष्यांश म्हटलेलं आहे. काही प्रमाणात आपण बघितलं तर मराठी बोली भाषा कशी आहे बघा. महाराजांचं एक प्रमाण आहे, हीच थोडं भक्ती आवडती देवा संकल्पावी माया, वैष्णव म्हणून अवघी देवावरी आणि देवी हिशा गुणमयी मम. आता तिथं मायाच आहे, इथंही माया. तिथली गुणत्रय म्हटलं की प्रकृती आहे आणि इथं माया म्हटलं की प्रेम आहे. शब्द तोच आहे. सगळ्यात अवघड तर आता ते मराठी भाषा आधी अवघड आहे, आता दुरापास्त झाली. अभिमानानं सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार पहिला किसन महाराजांना मिळाला. साखरे महाराजांना या वर्षी मिळाला डॉक्टर जाधव स्वामींचे शिष्य. ते स्वामी आमच्या काशीकर महाराजांचे गुरुबंधू आनंदाश्रम स्वामी सुरेगावकर म्हणजे असं ना बापापर्यंत. श्रीधर आप्पा स्वामी ते दादा महाराजांचे शिष्य, राम यादव, बापमाला तळाशीकर आणि आप्पा स्वामी सुरेगावकर. तर तो पुरस्कार महाराजांनी आपल्याकडे घेतला. त्याची रक्कम होती 5 लाख. तर आपलं 1 लाख रुपये घातलं आणि त्या शासनाने अधिकाऱ्यांना सांगितलं, जशी तुम्ही पहिलीपासून सेमी इंग्रजी शाळा काढली तशी पहिलीपासून एक संस्कृत शाळा काढा, तशी उद्धव महाराजांनी काढली अशी शाळा काढा. का? आपली भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, अजून तुमचा वेद, उपनिषद संस्कृत मध्ये आहे. जोपर्यंत लहान मुलांना संस्कृत कळत नाही तोपर्यंत भारतीय तत्वज्ञान समाजात रुजणार नाही. अमेरिकेमध्ये भगवद्गीता कंपल्सरी केली आहे. आमच्या शाळेत शिकवतात ज्वानी ज्वानी. आम्ही अजून इथंच आहे महाराज, आम्ही पुढे जायला तयार नाही. हे कळायला पाहिजे, त्यासाठी संस्कृत शिकलं पाहिजे आणि हा त्याचा एक गाभा आहे आणि ते मोठा त्याग आहे. मी सांगितलं असतो ना माझं कीर्तन लांब जाईल. एक मला उदाहरण सांगून आपण डेव्हलप करूया. साखरे महाराजांच्याकडं पूर्वीच्या काळामध्ये नाना महाराजांच्याकडं एक शेठजी आहे. महाराज तुम्हाला मी 1 लाख रुपये देणार आहे. महाराज नको म्हणले. हो मी शेठजी आहे. नको बाबा तुझे पैसे. 5 वेळा झालं. ते शेठजी म्हटले महाराज 1 लाख रुपये देणारा शेठजी कोण तुम्हाला भेटणार नाही. महाराज म्हटले शेठजी 1 लाख रुपये लाख मारणारा महाराज कोण भेटणार नाही. निघून जाऊन सांगितलं. एवढी ताकद आहे त्यानं. नको म्हणणारा संप्रदाय आहे. काही न मागे कोणाशी तोचे आवडी देवाशी, भिक्षापत्र अवलंबने, भिकजनी राजीरवाने. हे ठरवून कीर्तनांचं कीर्तन महाराज मुद्दाम तुम्हाला सांगतो मी. 99 कीर्तन ठरवू नये. रांगवायचा रोज तुमचं कसं असतं. नंतर भांडण नको. इथं येऊन ठेपलेला आहे. मुद्दाम सांगायला सावध राहून परमार्थ करायचा. तो रामकृष्णारी मोदी त्याचं आचरण, त्याचं चारित्र्य तुम्हाला भाग्याने मिळाले. सूर्यवंशी महाराज अभिमान आहे. हा बिगू हे आमच्या भागात नाही महाराज. हे पोरग रोज सत्य असते वाजवायला. कधी कसा जरी बुवा हसून असला आणि कसा असला ह्याला पाहिजे ना. ह्याला परमार्थ म्हटलं. ते काही एकट्याचं कीर्तन आहे. टाळकरी पाहिजे, श्रोता पाहिजे, मृदंग पाहिजे, गायक पाहिजे. सगळे मिळून देवाची सेवा यथार्थ घडलं. देव कीर्तनात नाचतो आहे हे आपण कसं ऐकलंच आहे. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर वाच्यांश वेगळा, लक्ष्यांश वेगळा आहे. काही ठिकाणी मुद्दे मांडलेत बघा. गंगेवर गवळ्याची घरं आहे. दूध घेऊन येऊन सांगितलं एका मनुष्याला. तो गंगेवर गेला, पाण्यात बुडी मारली, वर आला, दूध नाही म्हटलं, घर नाही. अरे गंगेवर म्हणजे गंगेच्या काठावर पाण्यावर्षी असतील. लक्ष्यांशानं पाण्यावर म्हटलं. दोघे मित्र होते. एकाची आई आजारी होती. असा ते दोघांनी निघून गेली. मित्रांना नंतर कळलं. तो मित्र त्याला बोलवायसाठी आला. का असं मित्रा तुझ्या आईचं सोनं झालं. तो निघून गेला. तो म्हटला माझा मित्र कधी खोटं बोलणार नाही. लगेच स्मशानात गेला. तो रक्षा उकळून लागला. लोक म्हणजे काय करतोस गप कसा म्हटला. मित्रांनी सांगितलं माझ्या आईचं काय झालं आहे. म्हणजे सोनं झालं आहे, सुखा नाही. एक शहरामध्ये ऑफिस होतं आणि ते क्लार्क शिपायाला म्हटले हे बघ आज मोठे अधिकारी येणार आहेत. सगळं ऑफिस साफ कर. खालून रस्ता आहे, माणसे ये जा करतात. तू कचरा पाठीमध्ये भर, खिडकीला उभं राहा आणि माणूस बघून केर टाक. तरी माणसाच्या अंगावर टाकला. तू माणूस तुला मूर्ख आहेस का. आणि साहेबांनी सांगितले माणूस बघून म्हणजे माणूस नसताना. तसं लक्ष्यांशानं अग्निरूप याचा अर्थ ब्रह्मरूप आहे. मी आता ब्रह्मरूप आहे
आहे ना, मला पाप पुण्य त्या अलीकडची अवस्था आहे, पाप पुण्य अतीत अवस्था मला प्राप्त झाली आहे. याचं कारण जर काय असेल तर प्रकृती करी कर्मी मी किती म्हणे धर्मी. अर्जुनास्त्र सांगितलं 4 शंका सांगितल्या. विषाद योगामध्ये भगवंताने अर्जुनला काही नाही बोलत्या पहिले आधी दोन्हीकडून नुसतं सैनिक आलं, त्याने शंख वाजवला, ह्याचा सेनापती कोण, त्याचं सैनिक किती, याचं सैनिक किती, सगळ्या सैनिकांमध्ये आकर्षण कोण, ध्वजस्तंभावरी वानरून सगळं सांगितलं. तो रथ उभं कर म्हटला. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य समोर उभं करून धनुष्यबाण फेकून दिलं. अर्जुन देवा माझा आजोबा त्याला मारू, गुरु त्याला मारू, आणि हे भाऊ कौरव मारू, सगळ्यांना मारू. मग देवानं सांगितलं 4 शंका सांगितल्या. तुला असं वाटतं का मी मारली तर मरतील, तुला असं वाटतं का देहाचा नाश होईल, तुला असं वाटतं का आत्म्याचा नाश होईल, आणि तुला असं वाटतं का स्वधर्माचा नाश होईल. 4चे उत्तर दिली. मग तू कोण आहेस? क्षत्रिय, युद्ध करणं 2 फलं मिळतील. हत्वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा भविष्यसि महीम. युद्धात जिंकलास पृथ्वीचं राज्य मिळेल, द्रष्टफल. युद्ध करता करता मृत्यू आला तुला स्वर्गप्राप्ती होईल. युद्धच नाही केलंस नरकात असेल. आणि मारणारा तू कोण सांग ना. कर्मातला कर्तृत्व भ्रम काढायला पाहिजे. मी मारित आहे मरते ऐसा विटाळा होता हे बहुतेक हे सगळं निघून गेलं. आणि मग शेवटी सांगितलं नष्टो मोह स्मृती लब्धा. असा बोध व्हायला पाहिजे. म्हणून आमचे महाराज सांगायचे भगवद्गीता कळायचं असेल तर अर्जुन म्हणून ऐकायला पाहिजे. तुम्ही मनुष्याला अर्जुनाचं धनुष्यबाण घेतो आणि कपडे घालतो अशी नाही. अर्जुनाची बुद्धी धारण केली पाहिजे. कशी होती बुद्धी? सुमन होती, शुद्धमती होती, अनिंदक होती, अनन्यगती होती. म्हणून गौप्य तया प्रती चावळजे सुखे. गौप्य याचा अर्थ गुही ज्ञान प्रकट झालं. म्हणजे अर्जुनाची बुद्धी कुणाचीही निंदा करत नव्हती. तो अर्जुनचा योग्य होता. म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात अर्जुनाचे पांती जे परिस्थिती योग्य होती तीही कृपा करून संती अवघान द्यावी असं एक चिंतन आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं शेवटी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही आता ब्रह्मरूप आहोत. याचं फल जर काय मिळत असं एक 3 ओळी आहेत बघा 13-18. ज्ञान प्राप्ती सांगताना लवणाची कुंजरी सुदर्या लवण सागरी होळीची ना माघारी परती देशी. मिठाची हातीन समोर भेटायसाठी गेली माग नाही आली. नाना गेली अंतराळा वन्नीच्या ज्वाळा नाही तप्त लोहुनी ज्वाळा निघली शिकोरी पेटवली. ज्वाळा आकाशामध्ये गेल्या त्या पाठीमागे येत नाही. आणि तापले लोखंड आहे त्यावर पाणी ओतलं ते भरून घेता येत नाही. या गोष्टी परत येत नाही. तसं जर साधनाद्वारा आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख झाली तर त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का. त्याला त्यांनी म्हटलं आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप सर्व सुख मिळालो सर्व अलंकार आनंदे निर्भर